आपल्या हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीचं पूजन आश्विन अमावस्येलाच केलं जातं. इतर दिवशी अमावस्या म्हटलं की आपलं मन कावरं-बावरं होत असतं, पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मी पूजनामुळे वाढत असतं. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत धनदेवता कुबेर आणि गणपतीचं पूजन आणि माता सरस्वतीचं पूजन करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे हा दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी भक्तिभावाने घरोघरी पूजा केली जाते. यंदा दिवाळीच्या तिथीनुसार काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे की 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर त्या संभ्रमाचं वातावरण आहे. लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं याबाबत प्रत्येक ठिकाणी संभ्रम आपल्याला बघायला मिळत असतो. पण आपल्या धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदयातिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे ती उदयातिथीच खूप महत्त्वाची ठरत असते. दिवाळीत देवी लक्ष्मीचं पूजन हे प्रदोष काळात केलं जातं. अमावस्या 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होते आणि तसेच अमावस्या ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 संपत आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजन हे नेमकं 31ला करायचं की 1ला असा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर उदयातिथीनुसार 1 नोव्हेंबरला येत असल्यामुळे त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन केलेलं अगदी फलदायी ठरेल. आणि त्याच नुसार आपल्या धर्मशास्त्रात उदयातिथीला विशेष महत्त्व दिलं जातं. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 ते रात्री 8:35 लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या योगामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि या 2 तासाच्या शुभ मुहूर्तामध्ये अतिशय शुभ मुहूर्त जो मानला जातो तो म्हणजे संध्याकाळी तुम्हाला 6:04 ते 6:16 हा 12 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये जर तुम्ही पूजेची तयारी केली तर नक्कीच आपल्याला याचे फायदे होतील. या दिवशी शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर स्वाती नक्षत्र असल्यामुळे शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे या दिवशीची महत्त्वता अजून वाढत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजनाची मी माहिती दिलेली आहे, कधी करायचं, कोणत्या वेळेमध्ये करायचं. त्यानंतर लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळीच्या दिवशी अनेक प्रकारामध्ये तंत्र आणि मंत्र केले जातात. हा दिवस साधनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा दिवस आपण आपल्या घरातील दोष, नकारात्मकता, विघ्न, संकटे, अडचणी दूर करण्यासाठी आपण या दिवसाचा वापर करू शकतो. तर आता आपल्याला या दिवशी म्हणजेच उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांच्या जीवनातील त्रास, विघ्न, संकटे दूर व्हावे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी. मग ती अभ्यासात असू द्या, नोकरीत असू द्या किंवा मग इतर कोणत्या क्षेत्रामध्ये असू द्या. तर त्यासाठी उद्या आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व त्रास दूर होतील. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावी. आत्ता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये ते कुठेही मागे राहता कामा नये किंवा कोणतंही व्यसन त्यांना नसावं. त्यांची जी काही चिडचिड आहे, हट्टीपणा आहे, तापटपणा आहे, तर तो कमी व्हावा. त्यांचं जर अभ्यासात लक्ष नसेल तर त्या अभ्यासात लक्ष एकत्रित व्हावं किंवा मग त्याचबरोबर मुलं ज्या वेळेस बाहेर जातात त्यावेळेस ते सुखरूप घरी यावं आणि त्यांच्यावरती असणारं प्रत्येक विघ्न हे दूर व्हावं, अशी आपण प्रत्येक वेळेस प्रार्थनाही करत असतो. माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला हेच वाटत असतं की माझा मुलगा, माझी मुलगी एकदम सुखरूप राहावी. त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात, हे सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात. बघा, ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावरती आपला विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मनामध्ये कोणताही किंतु परंतु येऊ न देता तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. हा उपाय प्रामुख्याने मुलांवरती कोणतेही संकट येऊ नये यासाठी आपल्याला करायचा आहे. आता कशा पद्धतीने करायचं आहे तर ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ह्या उपायासाठी 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते आपण बघणार आहोत. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे. कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये जे आपण माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत त्या काळामध्ये जरी केला तुम्ही हा उपाय तरीही चालेल. अमावस्या संपण्याच्या अगोदर तुम्ही 5 ते 6 या दरम्यानमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला 2 वस्तू घ्यायच्या आहेत.
तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे, त्याचा तुम्हाला भात तयार करायचा आहे. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हा भात करणार आहात त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही, फक्त तुम्हाला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला भात घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये शिजवलेला, आणि हा इतकाच शिजवायचा की आपण तो फक्त उतार्यासाठी वापरू, नंतर तो परत तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही. तितकाच भात तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो थोडासा थंड करून घ्यायचा. त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. दही हे आवर्जून टाकायचं, दही टाकायला विसरायचे नाही. या दोनच वस्तू आपल्याला घ्यायचं आहे, शिजवलेला अळणी भात आणि दही. या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या पेपरवरती किंवा प्लेटमध्ये तुम्ही हा भात घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे. उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही आहे. आता घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आता मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7 वेळेस ओवाळायच्या आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, आलेल्याची, गेलेल्याची, बाहेरच्यांची किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने म्हणून किंवा मनातल्या मनात तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि एक भाव ठेवायचा की माझ्या मुलांवरती कोणतंही विघ्न येणार नाही, संकट येणार नाही, अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या वस्तू 7 वेळेस ओवाळायच्या आणि त्यानंतर तुम्हाला ओवाळून घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचं, तुम्ही हे तुमच्या पत्र्यावरती ठेवू शकता, गॅलरीत ठेवू शकता, टेरेसवरती ठेवू शकता, एखाद्या झाडाच्या खाली ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवायचं जिथे पशुपक्षी हा जो भात आहे तो खाऊन घेतील. ज्यावेळेस पशुपक्षी हा भात खातील त्यावेळेस मुलांमध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत, ग्रहदोष असेल, नकारात्मकता, चिडचिड, हट्टीपणा, ते दोष दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीसुद्धा होईल. ज्यावेळेस दोष दूर होतात त्यावेळेसच त्यांचं लक्ष केंद्रित होत असतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता उपाय झाला, तुम्ही सर्व ठेवलं, त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता जर शहरामध्ये राहत असाल तर काय करायचं आहे, अगोदरच एक तांब्याभर पाणी बाहेर ठेवायचं, जेणेकरून तुम्ही हातपाय स्वच्छ धुवाल आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उद्या जमलं तर तुम्हाला संध्याकाळी अमावस्या संपण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता हा उपाय तुम्ही मुलींसाठी सुद्धा करू शकता. आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतर जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर उपाय करू नका. नंतर एखादी अमावस्या येत असेल त्यावेळेस करा. सलग 2 ते 3 अमावस्या तुम्हाला हा उपाय करावा लागेल, त्यावेळेसच तुम्हाला त्याचे फायदे हे बघायला मिळतील. नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.